फ्रॉड काही फक्त कुठल्या लिंकवर क्लिक केलं किंवा कुठल्या तरी आपण वेबसाईटवरती गेलो तरच होत नाहीत. सायबर फ्रॉड एवढे बेकार प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्यातून एवढ्या मोठ्या रकमांचे पैसे सगळे चाललेले आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. अहमदाबादवरून एक जण येत होता ट्रेनने पुण्याला. राहणारा तो दुसऱ्या इकडचा होता, दुसऱ्या जिल्ह्यातला. पुण्याला जॉबला होता, अहमदाबादला काहीतरी कामाकरता गेला होता. ट्रेनने येत असताना त्याचं वॉलेट चोरी झालं. वॉलेटमध्ये त्याचे सगळे ATM कार्ड होते, त्याचबरोबर त्याचे डॉक्युमेंट सुद्धा होते आणि त्याचा मोबाईल सुद्धा त्यात चोरी झाला. आणि सकाळी उतरल्यावर त्याला जाग आल्यावर कळालं की आपले मोबाईल पैसे सगळं चोरी गेलेलं आहे. त्यावेळेस त्याने कंप्लेंट देण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटलं मोबाईल काय तो रिसेट करून टाकेल आणि जे कार्ड वगैरे असतील ते फेकून देईल. ते चोर सुद्धा खूप हुशार झालेले. त्याच्या अकाउंटमधले तब्बल 4 लाख रुपये गेलेले आहेत. विचार करा मित्रांनो, तेच ATM कार्ड वापरून त्याने तो मोबाईल अख्खा रिसेट मारला. रिसेट मारल्यावरती त्यात नवीन फोन पे घेतलं. त्याच्यावर जन्मतारीख सगळी, त्या आधार कार्ड वगैरे त्याच्यावरती असणारच. त्यातले ATMवरचे सगळे पिनकोड जे असतात, मागचे 16 आकडी नंबर, ते सगळे वापरले आणि त्याच्यावर त्याने फोन पे उघडलं, गुगल पे उघडलं. त्याच्यावरून त्याने 4 ते 4.5 लाख रुपयाची रक्कम आपल्या स्वतःच्या अकाउंटला वळवती केली, खर्च केले, काही शॉपिंग सुद्धा केली. अशा प्रकारचे टॉपचे सायबर फ्रॉड व्हायला लागले. त्यामुळं प्रवास जर करत असाल ना कुठेही, रेल्वेने, गाडीने, काही, तर तुम्ही निष्काळजी होऊन अजिबात चालणार नाही. तुम्हाला काळजीपूर्वकच प्रवास करावा लागेल. तुमच्या जर वस्तू चोरी गेल्या आणि तुम्हाला वाटत असेल की फक्त चोरी गेली म्हणजे संपलं, नाही. त्याचं काय लोक उपभोग घेतील किंवा त्याचा काय कारनामे करतील हे सांगता येत नाही आणि हे त्याचं उदाहरण होतं. त्यामुळे प्रवास करताना पुढच्या वेळी सावधान.